हॅलो, नमस्कार. पुन्हा एकदा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं असाल, आपली जी झाडं आपण तयार करत होतो, ती फायनली झाली आहेत आता तयार. म्हणजे त्याची काही रोपं आहेत, ती तयार झालेली आहेत. तर व्हिडिओ लवकर बघा, बघितला नसेल तर. तर आजच्या व्हिडिओमध्ये आहे ना, आमच्या घराच्या इथे असंख्य वेगवेगळ्या प्रकारची झाडं आहेत. तर आज तुम्हाला पूर्ण बागेची सफर करून दाखवणार आहे तुम्हाला, की कोणकोणत्या प्रकारची झाडं आहेत त्याच्यामध्ये. फुलझाडं आहेत वेगवेगळ्या प्रकारची, त्याच्यामध्ये अजून बघायला गेलं तर खूप सारी वेगवेगळ्या प्रकारची झाडं आहेत. तर ती आज तुम्हाला बघायला मिळणार आहेत. आणि त्याच्यामध्ये काही औषधीसुद्धा आहेत, ती पण झाडं तुम्हाला बघायला मिळतील. सो व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. आणि आता कसं आहे, पावसाळा आहे त्याच्यामुळे ना एकदम बागा बहरल्यात. म्हणजे घराशेजारी ज्या बागा आहेत त्या छोट्या छोट्या जागेमध्ये सगळी तयार केलेली आहेत. तर वेगवेगळ्या प्रकारची झाडं आहेत. तर बघा, छान छान अशी झाडं आहेत. तर चला मी तुम्हाला दाखवते. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला, आणि मस्त बहरलेली आहेत आणि आता पाली वगैरे पण छान छान फुटलेली आहे. तर चला, एक एक झाड तुम्हाला मी दाखवते कशा पद्धतीने लावलेलं आहे, किंवा कोणत्या कोणत्या प्रकारची झाडं आपल्या बागेमध्ये आहेत ती. तर चला दाखवते. तर हे बघा, सगळी झाडं मी आज तुम्हाला दाखवणार. आपल्या बागेमध्ये वेगवेगळ्या प्रकारची झाडं आहेत, शोची झाडं आहेत, औषधी झाडं आहेत, सगळी झाडे दाखवणार आहे. तर अजिबात व्हिडिओ स्किप करू नका. तर हे बघा, हे आहे आपल्याकडे सफरचंदाचं झाड. त्याला आता नुकतीच पालवी वगैरे फुटते. तर हे पहिलं आपल्या बागेतलं छानपैकी असं झाड आहे. त्याच्यानंतर बाकीच्या सगळ्या अशी मोगरा आहे. इथून पण आपण यंदा मोगरा पण खूप सारा लागला होता. तर मोगरा आहे, दासवंदी आहेत. त्याच्यानंतर सगळ्यांचं आवडतं असं पारिजातकाचं झाड. आणि घरासमोर पारिजातकाचं झाड असेल ना, तर सगळ्यात चांगलं मानलं जातं. शुभ असतं ते. आणि पारिजातक म्हणजेच प्राजक्ताचं झाड. तर आता ह्यांना छान पालवी आलेली आहे. आता ह्याला पण लवकरात लवकर फुलं येतील. आणि ही फुलं पण खूप छान असतात, वासिक म्हणजे सुवासिक असतात. दुसरी गोष्ट म्हणजे अशी, की एकदम नाजूक असतात आणि लगेच ती अशी नरम वगैरे पण पडतात. तर ते पण आपल्याकडे झाड आहे. नंतर त्याच्यानंतर बघायला गेलं तर ही कुंपण आहे. या कुंपणीलगत सगळी झाडं लावलेली आहेत. आता ही तगर आहे. ही तगर डबल, आता तगरमध्ये पण खूप वेगवेगळे प्रकार आहेत. तर तगरच्या ही डबलवाली तगर आहे, जी हे येते, पाकळ्या येतात, डबल पाकळ्याची तगर आहे. त्याच्यानंतर दासवंदी आहे, ते आपल्या नॉर्मल जे लाल फुलं वगैरे येतात ती. कढीपत्ता आहे, छोटी झाडं पण कढीपत्त्याची भरपूर आहेत आपल्याकडे. त्याच्यानंतर ही बघा, इकडे पण सगळीकडे आपल्याकडे ही लावलेली आहे. पण ह्या दिवसांमध्ये ना दासवंदीला जास्ती बहर येत नाही. तर दुसरी इकडे बघू शकता, आपल्याकडे काळी मिरीसुद्धा आहे बागेमध्ये लावलेली. आता ह्या दिवसांमध्ये काळी मिरी लागायला लागते. म्हणजेच काय, तर फुलं येतात आणि फुलाचं रूपांतर फळामध्ये होतं. तर असे ना वेलींसारखे त्याला फुलं येतात आणि त्याच्यानुसार मग त्याला फळं वगैरे येतात. आणि काळी मिरी कशामध्ये वापरते तुम्हाला माहितीच असेल. त्याच्यानंतर हे आहे आपलं घरासमोरचं कढीपत्त्याचं झाड. सो कढीपत्ता पण चांगला गुणकारिक आहे. आणि दुसरं म्हणजे ह्याचे गुणधर्म तुम्हाला माहितीच असेल. तर हा पण एक औषधी प्रकार आहे. तर आपल्या घरासमोर आहे आणि असं कढीपत्ता असेल तर चांगलं मानलं जातं घरासमोर पण. तर त्याच्यानंतर दासवंदी आहे. आणि त्याच्यानंतर ही लिलीचाच एक प्रकार आहे, जे आबोली कलरमध्ये बघा येतात. डबल पण आहे, सिंगल पण आहेत पाकळ्यांमध्ये, तर येतात. ते आता येऊन गेलेला आहे तो सीझन. तरी ती आहे आपल्याकडे. ह्याचे कांदे असतात खाली. त्याच्यानंतर हे पण एक आपलं ना शोचं झाड आहे. तुम्ही जर बुके माहिती आहे, जे फुलांचे बुके असतात त्याच्यामध्ये येलो कलरचे तुरे लावले जातात बघा, तर ते आहेत हे. तर आता मला प्रॉपर नाव नाही मला माहिती. आता इकडे आहे आपली गोखरण. आता ही जांभळ्या कलरची गोखरण आहे. याच्यामध्ये डबल पण आहे, सिंगल पण आहे, व्हाईटसुद्धा कलर याच्यामध्ये आपल्याकडे आहे. तर ह्या दिवसांमध्ये गोखरणीला पण बहर येतो आणि सगळीकडे बघा वेली झालेल्या आहेत आपल्या तयार. ह्याच्या काही जास्त काही खटपट करावी नाही लागत. बी जरी एखाद दुसरी खाली पडली ना तरी रुजते. तर ही सगळी आपली जी काही झाडं आहेत ना, एकदम आपल्या घरालगत आहेत. ही रेनलिलीची झाडं आहेत सगळीकडे. त्याच्यानंतर खाली चिनी गुलाबं पण कुठे-कुठे आहेत. ते आता राहिलेली जेवढी जिवंत आहेत तेवढी. त्याच्यानंतर इकडे आपण ज्या काही दिवसांपूर्वी ज्या गोंडे लावलेले आहेत, म्हणजेच मखमली लावलेल्या आहेत. त्याच्यानंतर ही आहे व्हाईट लिली. आणि शोची झाडं पण आपल्याकडे आहेत. त्याच्यानंतर हे गुलाब आहे. तर अशी छोटी-मोठी सगळी झाडं आपल्याकडे आहेत. आणि ह्या सगळ्या जास्वंदीसुद्धा इकडे आहेत. आणि त्याच्यावरती अशा वेली सोडलेल्या त्या म्हणजेच गोखरणीच्या आहेत. सो व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, स्टार्ट टू एंड बघा. अजून भरपूर झाडं तुम्हाला मी दाखवणार आहे. जास्तीत जास्त आपल्याकडे दासवंदीचे प्रकार खूप आहेत. तर इकडे पण बघा, ही पण शोची सगळी झाडं आहेत. तर अशी सगळी शोची म्हणजे सगळ्या झाडांचं एक असं काय म्हणू शकता तुम्ही, सगळी झाडं अशी मिक्स आहेत. तर ही सगळीकडे दासवंदीच्या लावलेल्या आहेत. एक दासवंद आपली काही ह्याच्याने ही झालेली आहे, खराब झालेली आहे. आणि इकडे सगळी शेवंती वगैरे पण आपण ठेवलेली आहेत. तर आपली जमिनीमध्ये पण खूप सारी झाडं आहेत, प्लस आपली कुंडीमध्ये पण आहेत. ही पण रेन लिलीचाच एक प्रकार आहे. आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या रेन लिली आहेत. व्हाईट
व्हाईट आहे, गुलाबी आहे, येल्लो आहे, त्याच्यामध्ये शेड पण खूप सारे आहेत. तर हे आपण रेन लिली आहेत. आता अजून एक तुम्हाला दाखवते पुढे. तर हे आपल्याकडे ब्रह्मकमळाचं पण झाड आहे, त्याच्यामध्ये रेन लिली पण आहे. हे ब्रह्मकमळाचं झाड आहे. म्हणजे मी पान लावलं होतं, त्याचं सगळं आता एवढं झालेलं आहे. आणि रेन लिलीला अशा बिया येतात आणि ह्या ज्या बिया आहेत ना, ह्या खाली जरी पडल्या ना कुंडीमध्ये, परत झाडं तयार होतात. तर सगळ्यात मेन म्हणजे अडुळसा. आमच्याकडे अडुळसासुद्धा आहे बागेमध्ये असा लावलेला कुंपणीला. तर अडुळसा तुम्हाला माहितीच आहे, एकदम औषधी आहे आणि गावठी अडुळसा जो म्हणतात ना पानं, तर ही आहेत ती. तर आपल्या इथे आहेत. आणि अडुळसा जो तुम्हाला आता मी दाखवते, याची जी पानं असतात ना, हिरवा अडुळसा बनवला जात नाही, जेव्हा आपल्याला बनवायचं असतं सिरप ते, तर ते ना पिकलेल्या पानांपासून बनवलं जातं. एकदम घरच्या घरी खोकळ्यावरती सगळ्यात रामबाण असा हा अडुळसा बनवला जातो या पानांपासून. तर हे पण झाड आपल्याकडे आहे आणि ही झाडांची पानं पण आहेत ना, हार वगैरे बनवतात ना, त्याच्यामध्ये पण ही वापरली जातात. तर ही अडुळसाची झाडं आहेत सगळी. तर हे पण आपल्याकडे बघायला गेलं तर सगळ्या झाडांचं मिश्रण आहे आपल्याकडे. तर ही पण एक झाडं आहेत. तर हे आपल्या घरालगत ही सगळी अशी छानपैकी झाडं आहेत. कुंडीमध्ये आहेत, त्याच्यानंतर मातीमध्ये पण लावलेली आहेत. सगळ्या झाडांचं एकदम असं मिश्रण आहे. सगळी झाडं मिक्स आहेत. ते बघा, हे पण जे आहे ना झाड, ते फुलं तुम्ही बघितली असेल गार्डनमध्ये वगैरे पण ही बघायला मिळतात फुलं. तर ही पण आपल्याकडे आहेत. तर अशी सगळी औषधी म्हणाल, फुलं म्हणाल, तर अशी सगळी झाडं आपल्याकडे लावलेली आहेत. गोखरण वगैरे पण आपल्याकडे आहे. तर आता चला खालची झाडं तुम्हाला दाखवते. तर ही बघा, ही खालची म्हणजे घराच्या खालच्या साईडला आहे. तर ही सगळी आहेत आपली मखमळ. तर आता नोव्हेंबर-डिसेंबरच्या दरम्यान दासवंदी मग आपल्या जास्तीत जास्त दासवंदीच जास्ती आहे. तर ही ती आहे. ही डबलवाली दासवंदी आहे आणि त्याचा कलर पण एकदम डार्क आहे. एकदम नाजूक फुलं येतात छोटी अशी. तर ही ती आहे आणि एकदम डार्क येतात. मी याआधी पण व्हिडिओ टाकलाय बघा तुम्ही. ह्याला काहीतरी नाव एक आहे. तर आता मला पटकन आठवत नाही. तर ही पण एक आपली दासवंदी आहे. ही खूप मोठं फुल येतं आणि असं एकदम डार्क येतं हे पण. तर अशी सगळी आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या दासवंदीसुद्धा आहेत. तर अशी सगळी छोटी-मोठी झाडं आहेत त्याच्यामध्ये. आबोली पण आहे आपल्याकडे. त्याच्यानंतर आबोलीच्या साईडला आवाकाडू पण आपण लावलेलं आहे, ते एक आहे. तर हे पाईप सगळं आपले सिस्टम करून ठेवले, म्हणजे ऊन गेलं म्हणजे पावसाळा गेल्यानंतर उन्हामध्ये आहे ना, पाणी लावावं लागतं. तर ही पण जास्वंद तीच आहे, जी मोठी अशी फुलं येतात बघा. छान येतात फुलं, एकदम मोठी अशी, पाकळ्या खूप असतात आणि डार्क येतात. तर अशी सगळी बघा लावलेली आहे साईडने झाडं. तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. तर ही जर तुम्हाला झाडं आवडली असेल, सुंदर एकदम काय म्हणू शकता, तर बागेची सफर आहे ही सगळी.